यांना नियुक्तीचं पत्र द्यायचं आहे। पुढील नियुक्तीचं पत्र अर्चनाताई साहेबराव भांगरे त्यांची कार्याध्यक्ष महिला आघाडी आमदार मावळ मंडल पदी निवड होत आहे। अर्चनाताई साहेबराव भांगरे आपणास विनंती आहे आपलं नियुक्तीचं पत्र घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचे। तदनंतर या ठिकाणी कामशेत शहराच्या अध्यक्षपदी प्रवीण चिल्लारी शिंदे यांची देखील निवड होत आहे। नियुक्तीपत्र घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचं आहे। तदनंतर आध्यात्मिक या संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। म्हणून मित्रांनो, आज आपण सर्व मिळून या मेळाव्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। मला आपल्याला विनंती करायची आहे, येणाऱ्या काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला परत मावळ उभा करायचा आहे। सुसंस्कृत मावळ, संस्कारित मावळ, विचाराचा मावळ, आध्यात्मिक क्षेत्रातला मावळ, युवकांचा मावळ, महिलांचा सक्षम मावळ, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा मावळ आणि भविष्याची पिढी घडवणारा मावळ हा येणाऱ्या काळात उभा करण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या मावळचे मावळे म्हणून आपण घेऊन एक नवीन संकल्प करायचा निर्धार आजच्या या मेळाव्यामध्ये करण्याचा गणेश भाऊंनी सांगितलेलं एक महत्वाचं वाक्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंनी 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये घोषणा केलेली आहे। नशामुक्त, ड्रग मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलाय आणि त्याचा सुरुवात मावळमध्ये आपण कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी करायची का नाही? जोरात सांगा, करायची का नाही? तरुणांना चांगलं घडवायचं का नाही? म्हणून आज या ठिकाणी एक हात वर करा, दोन्ही हात वर करून मुठ घट्ट बांधा। नशामुक्त मावळ आम्ही करणार। जोरात सांगा, नशामुक्त मावळ आम्ही करणार। निसर्ग संपन्न मावळ आम्ही करणार। धन्यवाद। एक घोषणा अतिशय महत्वाची। मध्यंतरी कामशेतमध्ये यमडी नावाचा काय प्रकार असतो तो पकडला गेला। यमडी, भारतीय जनता पक्षाला मतदान का करावं? आपली जी तरुण मुलं आहे, होणारी जी पिढी आहे ती आपल्याला सुरक्षित ठेवायची। आई वडील केव्हा सुखी असतात? त्याचं अपत्य ज्यावेळेस चांगलं निपजतं त्यावेळेस सुखी असतात। ज्यावेळेस बाळाभाऊ असतील किंवा अगोदरची मंडळी होती, दिगंबर शेठ असतील, बाळाभाऊ असतील, बेगडे साहेब असतील, मदन शेठ असतील, ढोरेताई असतील, ही सगळी मंडळी असतील, ही सगळी मंडळी असताना मावळामध्ये कुठल्याही प्रकारचं यमडी, गांजा, अमुक तमुक, दोन्ही मंडळी थोडीफार गांजा झाडाखाली बसून घ्यायची। आम्ही पाहिलंय बराच वेळा, पण यमडी सारखा घातक प्रकार त्यावेळेस नव्हता। हे एमडी जर एकदा घेतलं की त्याची एवढी सवय लागती। माझा एक जवळचा नातेवाईक मुंबईमध्ये इन्स्पेक्टर आहे, ते पोरगं माझ्याकडे येतं बऱ्याच वेळा। म्हटलं, आप्पा, ज्या वेळेस आरोपी पकडून आणतो आणि त्याला एमडीची सवय असते, आम्हाला ते डोकं त्या भिंतीवरती आपटत बसतो, त्याला भेटत नाही तोपर्यंत। कधी कधी आम्हीच आणून त्याला देतो, बाबा हे घे आणि गपचूप बस। एवढं घातक हे व्यसन आहे आणि कामशेतपर्यंत ते व्यसन पोहोचलंय। मध्यंतरी कामशेतला यमडी विकणारे लोक पकडली गेलीत। कामशेतला यमडी विकणारी लोक पकडली गेलीत। त्या इन्स्पेक्टरला ज्यावेळेस आमचे शंकरराव शिंदेचा छोकरा आहे युवराज त्यांनी मला सांगितलं, त्याचा नंबर मागून घेतला आणि त्या इन्स्पेक्टरला मी अभिनंदनाचा फोन केला। म्हटलं, अभिनंदन दादा, म्हटलं तू खूप चांगलं काम केलंय, आमची पोरं बाळं याच्यामधनं वाचवतोय। साहेब म्हटलं, मला भक्कमपणे पाठिंबा वर्ण आहे, काही झाले तरी कोणीही मला इथनं हलवू शकत नाही, त्यामुळं मी एमडी वाल्याला पकडलं। हा कोणाचा पाठिंबा असेल? हा पाठिंबा भारतीय जनता पक्षांचा सिनियर माणसांचा पाठिंबा आहे।